माझं नाव दत्ता केतके आहे आणि मी एक इंटिरियर डिझायनर आहे आणि आत्तापर्यंत मी बरेच काही असे प्रोजेक्ट कंप्लीट केलेले आहेत. आणि बजेट कंप्लीट करत असताना का खूप असे काही चॅलेंज येतात इंटिरियरमध्ये. कारण इंटिरियरमध्ये खूप टेक्निकल पण असतात, काही मोठाले प्रोजेक्ट पण असतात आणि त्याच्यामध्ये काही हाय लेवलमध्ये चॅलेंज पण येतात. चॅलेंज कसे येतात की समजा तुम्ही एखाद्याला टाईम दिला आहे किंवा एखाद्याला समजा मटेरियलसाठी जर टाईम लागत असेल तर ह्यात एक चॅलेंज वाढतात. मटेरियल पण त्या टायमात अरेंज करायचं असतं आणि काम पण तेवढ्या टायमात म्हणजे प्रोजेक्ट तेवढं कंप्लीट करून देणं गरजेचं असतं टायमामध्ये. तर ह्या कामामध्ये येतात कधी चॅलेंज येतात आणि मला एक महत्त्वाचं सांगायचं होतं. आता एक महत्त्वाचं सांगायचं ठिकाण पाहिलेलं आहे. आता लोक घर घेतात. आता घर घेण्याच्या अगोदर त्यांनी बघायला पाहिजे. आता एखादे लोक काय करतात, एखादे वास्तुशास्त्र मानतात, नाही मानतात, एखादे मानतात. पण आजकालचे जे घरं बनतात, जे फ्लॅट बनतात ना, तर ते वास्तुशास्त्रानुसार बनत नाही आहे. आणि जे लोक मानतात वास्तुशास्त्र, तर त्यांच्या पद्धतीने त्यांना घर पाहिजे असतं, पण ते मिळत नाही. पण नंतर काय होतं की जेव्हा ते घेतात आणि नंतर ते म्हणतात की मला थोडं घराचं रिनोव्हेशन करायचं आहे, हे इथं वॉल नाही पाहिजे मला, थोडं किचनची वॉल थोडी तोडायची आहे. तर हे तुमचा जो एक्स्ट्रा जे खर्च आहे घराव्यतिरिक्त, तो तुमचा एक्स्ट्रा वाढतो खर्च तुमचा तो. वर्कमध्ये म्हणजे खूप असं काही काम एक्स्ट्रा होतं त्यामध्ये वास्तुशास्त्रानुसार. तर हे पहिले जर बघून घेतलं तर चांगल्या गोष्टी राहतील, चांगलं राहील ते. आणि त्याच्यानंतर समजा तुम्ही घर घेतलं आणि घरासाठी टाईम आहे तुमच्याकडं, 3-4 महिने टाईम आहे, 2 महिने टाईम आहे, तर तुम्हाला इंटिरियर वर्क करायचं आहे. आता ही प्रत्येकजण काय